श्री स्वामी समर्थ. कर्क राशीच्या जातकांनो सावधान. येत्या 2 एप्रिल पासून ग्रहाचा क्रूर सेनापती मंगळ तुमच्या भाग्याच्या 9व्या भावातून बाहेर पडून तुमच्या दशम भावात म्हणजेच करिअर आणि सन्मानाच्या स्थानी प्रवेश करत आहे. पण थांबा, हे संक्रमण जितके साधे दिसते तितकेच ते नक्कीच नाही. कारण या ठिकाणी आधी शनीची वक्रदृष्टी आहे. मंगळ आणि शनीची ही भयानक टक्कर तुमच्या आयुष्यात असा कोणता विस्फोट घडवून आणणार आहे ज्याची तुम्ही कल्पनाही केली नसेल. तुमच्या नोकरीवर, तुमच्या इज्जतीवर आणि तुमच्या रक्ताच्या नात्यावर या परिवर्तनाचा जो रेड अलर्ट जारी झाला आहे, त्याचे सत्य जाणून घेतल्याशिवाय आजची रात्र तुमच्यासाठी शांत नसेल. कर्क राशीच्या जातकांनो, तुम्हाला वाटत असेल की आतापर्यंत जे भोगले ते पुरेसे होते, पण खरी अग्निपरीक्षा तर आता सुरू होणार आहे. तुमच्या दशम भावात कोणतेही महापरिवर्तन तुम्हाला एका रात्रीत प्रसिद्धीच्या शिखरावर नेऊ शकते किंवा एका चुकीच्या निर्णयामुळे तुम्हाला रस्त्यावर आणू शकते. तुमच्या कामाच्या ठिकाणी होणारे षडयंत्र आणि घराच्या भीतीमागे दडलेला तो गुप्त शत्रू या 42 दिवसात सक्रिय होणार आहे. हनुमान जयंतीचा तो पावन मुहूर्त आणि आकाशात दिसणारा रहस्यमय पिंक मून तुमच्यासाठी सुखाची पहाट घेऊन येणार की कर्माचा हिशोब चुकता करणार हे गुपित उघड करणारा हा व्हिडिओ तुमच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ ठरू शकतो. कर्क राशीच्या जातकांनो, जर तुम्ही हा व्हिडिओ चुकूनही मधूनच सोडला तर कदाचित तुम्ही तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठी करिअरची संधी आणि स्वतःला वाचवण्याचा मार्गच कायमचा गमावून बसाल. मंगळाची आग जेव्हा शनीच्या थंडगार शिस्तीला धडकते तेव्हा नक्की काय विनाश घडतो? तुमच्या आरोग्यावर, तुमच्या वडिलांच्या प्रगतीवर आणि तुमच्या कष्टाच्या कमाईवर जो धोका घोंगावतोय त्याचे निवारण मी या व्हिडिओमध्ये सविस्तर सांगितले आहे. तुमच्या कुटुंबाच्या सन्मानासाठी आणि स्वतःच्या प्रगतीसाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणे ही तुमची आजची सर्वात मोठी गरज आहे. चला तर मग उघडूया कर्क राशीच्या नशिबाचे भयानक रहस्य. कर्क राशीच्या जातकांनो, 2 एप्रिल पासून मंगळ तुमच्या 10व्या भावात प्रवेश करत असल्याने तुमच्या करिअरमध्ये एक प्रचंड ऊर्जेची लाट येणार आहे. तुम्ही आतापर्यंत जे काम लांबणीवर टाकत होता ते आता रॉकेटच्या वेगाने पूर्ण होईल. समाजात आणि कामाच्या ठिकाणी तुमचे वर्चस्व वाढेल. जर तुम्ही सरकारी नोकरीत असाल किंवा राजकारणाशी संबंधित असाल तर तुम्हाला मोठी पदवी किंवा अधिकार मिळण्याचे प्रबळ योग आहेत. मंगळाची ही शक्ती तुम्हाला एका योद्ध्यासारखे बनवेल, ज्यामुळे तुमचे शत्रू तुमच्या समोर नतमस्तक होतील. मात्र याच काळात शनीची दृष्टी तुमच्या करिअरवर असल्याने इगो किंवा अहंकार तुमच्या विनाशाचे कारण ठरू शकतो. कामाच्या ठिकाणी वरिष्ठाशी होणारा एक छोटासा वाद तुमची वर्षानुवर्षाची मेहनत मातीत मिळवू शकतो. इथे तुम्हाला डिप्लोमसी म्हणजे चातुर्याने वागावे लागेल. कुणावरही विसंबून न राहता स्वतःच्या कष्टावर विश्वास ठेवा. जर तुम्ही संयम राखलात तर हा काळ तुम्हाला तुमच्या स्वप्नातील नोकरी किंवा व्यवसायात प्रचंड मोठा नफा मिळवून देणारा ठरेल. करिअरमध्ये येणारा हा काळ केवळ आर्थिक नसून तो तुमच्या सामाजिक प्रतिमेशी निगडीत आहे. मंगळाचा प्रभाव तुम्हाला काहीसा डॉमिनेटिंग बनवू शकतो, ज्यामुळे सहकार्यासोबत खटके उडू शकतात. या 42 दिवसाच्या तुम्हाला तुमच्या रागावर लगाम घालावा लागेल. लक्षात ठेवा, हा काळ तुम्हाला मेकर किंवा ब्रेकर बनवू शकतो. जर तुम्ही टीमला सोबत घेऊन चाललात तर शनी मंगळाची ही युती तुम्हाला यशाच्या या शिखरावर नेईल, जिथून मागे वळून पाहण्याची गरज उरणार नाही. कर्क राशीच्या जातकांनो, आर्थिक बाबतीत हा काळ तुमच्यासाठी सुवर्ण संधी घेऊन येत आहे. मंगळाची दृष्टी तुमच्या धनभावावर पडत असल्याने अचानक कुठून तरी मोठा पैसा येण्याचे योग आहेत. अडकलेले पेमेंट किंवा जुन्या मालमत्तेचे व्यवहार आता मार्गी लागतील. जर तुम्ही स्वतःचा व्यवसाय करत असाल तर नवीन डील किंवा कॉन्ट्रॅक्ट्स मिळण्याचे प्रबळ संकेत आहेत. हा काळ तुम्हाला आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र आणि सक्षम बनवण्यासाठी आला आहे, पण त्यासाठी तुम्हाला सावध राहावे लागेल. आर्थिक प्रगती होत असतानाच तुमच्या गुप्त शत्रूचा धोकाही तितकाच वाढणार आहे. व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे तुमच्या यशामुळे जळणारे लोक तुमच्या पाठीमागे षडयंत्र रचण्याची शक्यता आहे. पैशाच्या व्यवहारात कोणावरही डोळे झाकून
डोळे झाकून विश्वास ठेवू नका. अगदी जवळच्या व्यक्तीवरही नाही. एखादा चुकीचा सही केलेला कागद तुमच्यासाठी कायदेशीर कटकटी निर्माण करू शकतो. त्यामुळे आर्थिक निर्णय घेताना 10 वेळा विचार करा आणि अनुभवी लोकांचा सल्ला नक्की घ्या. या सप्ताहात आकाशात दिसणारा पिंक मून तुमच्या आर्थिक गुंतवणुकीसाठी शुभ संकेत देत आहे. पण मंगळ आणि शनीचा विस्फोटक योग सांगतो की जुगार, लॉटरी किंवा शेअर्स मार्केटमधील रिस्की गुंतवणुकीपासून लांब राहा. घाईघाईत श्रीमंत होण्याच्या नादात असलेला मुद्दलही गमावू नका. जर तुम्ही हनुमान जयंतीच्या दिवशी गरिबांना काही दान केले तर तुमच्या धनाचा योग सतत वाहत राहील आणि शत्रूचे वार तुमच्यावर निकामी ठरतील. कर्क राशीच्या जातकांनो, आरोग्याच्या बाबतीत हा काळ तुम्हाला रेड अलर्ट देत आहे. मंगळ हा अग्नितत्वाचा ग्रह असून तो तुमच्या दशम भावात असल्याने पित्त, उष्णता आणि रक्ताशी संबंधित समस्या वाढवू शकतात. अचानक डोकेदुखी, उच्च रक्तदाब किंवा शरीरावर जखम होण्याचे योग आहेत. विशेषतः वाहन चालवताना आणि आगीशी संबंधित कामे करताना अत्यंत काळजी घ्या. छोटीशी चूकही दवाखान्याची पायरी चढायला लावू शकते, हे लक्षात ठेवा. मानसिक स्तरावर राहू आणि शनीचा प्रभाव तुम्हाला विनाकारण चिडचिड आणि अस्वस्थता देऊ शकतो. तुम्हाला सतत असे वाटेल की काहीतरी वाईट घडणार आहे, पण हे केवळ ग्रहाचे खेळ आहेत. ओव्हर थिंकिंग टाळण्यासाठी तुम्हाला योगासने आणि ध्यानाचा आधार घ्यावा लागेल. पुरेशी झोप न मिळाल्यास तुमच्या कामावर त्याचा परिणाम होऊ शकतो. या 42 दिवसात व्यसनापासून पूर्णपणे लांब राहणे तुमच्या शरीरासाठी आणि नशिबासाठी अनिवार्य आहे. तुमच्या वडिलांच्या आरोग्याचीही या काळात विशेष काळजी घेणे गरजेचं आहे. मंगळाचा दशम भावातील प्रवेश पितृसुखात किंवा त्यांच्या प्रकृतीत काही चढ उतार आणू शकतो. हनुमान जयंतीच्या दिवशी घरामध्ये सुंदरकांड किंवा हनुमान चालीसा पठण केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होईल. तुमच्या आरोग्यासाठी सकाळी लवकर चालण्याचा व्यायाम सुरू करा, ज्यामुळे मंगळाची ऊर्जा संतुलित होईल आणि तुम्ही शारीरिकदृष्ट्या खंबीर राहाल. कर्क राशीच्या जातकांनो, तुमच्या खाजगी आयुष्यात आणि नात्यामध्ये या काळात एक प्रकारचे वादळ येऊ शकते. मंगळाची 7वी दृष्टी तुमच्या चतुर्थ भावावर पडत असल्याने घरातील शांतता भंग होऊ शकते. किरकोळ कारणावरून आईशी किंवा जोडीदाराशी मोठे वाद होण्याचे संकेत आहेत. तुमची कठोर वाणी कुणाचे तरी मन खोलवर दुखवू शकते, त्यामुळे बोलण्यापूर्वी विचार करा, अन्यथा रक्ताची नाती दुरावण्याची भीती आहे. प्रेमसंबंधाच्या बाबतीत हा काळ तुमच्या संयमाची परीक्षा घेणारा ठरेल. तुमचा पॉझिटिव्ह स्वभाव जोडीदाराला गुदमरल्यासारखा वाटू शकतो. जर तुम्ही त्यांच्यावर संशय घेतला किंवा हुकूमत गाजवण्याचा प्रयत्न केला तर नात्यात कायमची तरी निर्माण होऊ शकते. हनुमान जयंतीचा हा काळ जुने वाद मिटवण्यासाठी उत्तम आहे, पण त्यासाठी तुम्हाला तुमचा अहंकार बाजूला ठेवावा लागेल. एकमेकांना वेळ द्या आणि संवादातून प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा. कौटुंबिक मालमत्तेवरून किंवा जमिनीच्या वादावरून घरात तणाव निर्माण होऊ शकतो. शनी आणि मंगळाची स्थिती सांगते कोणत्याही वादात पडण्यापेक्षा गप्प राहणे श्रेयस्कर आहे. हा 42 दिवसाचा काळ मौन पाळण्यासाठी आणि कुटुंबाला सावरून धरण्यासाठी आहे. जर हा तुम्ही काळ शांततेत काढला तर पुढील काळ तुमच्यासाठी अत्यंत सुखद असेल. घराबाहेर पडताना मोठ्याचा आशीर्वाद घेतल्यास तुमच्या नात्यातील गोडवा टिकून राहील. कर्क राशीच्या जातकांनो, मार्गातील अडथळे दूर करण्यासाठी आणि या परिवर्तनाचा पूर्ण लाभ घेण्यासाठी काही ब्रह्मास्त्र उपाय करणे अत्यंत गरजेचं आहे. 2 एप्रिलला येणारी हनुमान जयंती तुमच्यासाठी नशिबाचे कुलूप उघडण्याची गुरुकिल्ली आहे. या दिवशी हनुमंताचा शेंदूर आणि चोला अर्पण करा. हनुमान बाहुक किंवा हनुमान चालीसा हे 7 वेळा पठण केल्याने तुमच्या शत्रूचा नाश होईल आणि करिअरमधील अडथळे दूर होतील. हे उपाय केवळ विधी नसून ते तुमची ऊर्जा बदलण्याचे मार्ग आहेत. मंगळाची उग्रता शांत करण्यासाठी मंगळवारी गरिबांना मसूर डाळ किंवा गूळ दाण्याचे दान करा. तसेच ओम क्राम क्रीम क्रोम क्रम भ्रमणाय नमः या मंत्राचा जप केल्याने मंगळ
मंगळाची ऊर्जा तुमच्यासाठी लाभदायक ठरेल. शनीचा प्रकोप कमी करण्यासाठी शनिवारी पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावा. हे छोटे पण प्रभावी उपाय तुमच्या आयुष्यातील संकटांना पळवून लावतील आणि तुमच्या भाग्योदयाचा मार्ग मोकळा करतील. व्हिडिओच्या शेवटी सांगितल्याप्रमाणे तुमच्या कुलदेवीची नित्यसेवा करा. हा पिंक मून तुमच्या आयुष्यात नवीन चैतन्य घेऊन येणारा आहे. फक्त तुम्हाला तुमच्या कर्मावर आणि ईश्वरी शक्तीवर पूर्ण श्रद्धा ठेवायची आहे. तुमचे रखडलेले काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे असे वाटत असेल तर अत्यंत श्रद्धेने कमेंट बॉक्समध्ये जय बजरंगबली किंवा जय श्रीराम नक्की लिहा. चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून नशिबाची कोणतीही महत्त्वाची माहिती तुमच्याकडून सुटणार नाही.